जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, वंचित आघाडीची जी चळवळ आहे ना मित्रांनो, ही आपण जर बारकाईने जर विचार केला मित्रांनो, तर ही दिशाहीन चळवळ आहे मित्रांनो. मित्रांनो, जे पण आपण काम व्यक्ती किंवा समाज जर दिशाहीन जर काम करत असेल, तर तो यशस्वी किंवा आपल्या आपल्या कामात यशस्वी होऊ शकत नाही मित्रांनो. आणि ही वस्तुस्थिती तुम्ही जर शांतपणे विचार जर केला, तरी तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, बी जे पी असो किंवा आपली जी विचारधारा आहे, त्याला जर पुढे घेऊन जायचं असेल, यशस्वी करायचं असेल, तर संघाला समजून घ्या मित्रांनो. मित्रांनो, बी-जे-पी हा एक पुढचा चेहरा आहे, परंतु बी-जे-पीच्या पाठी संघाचा खूप मोठा वाटा आहे मित्रांनो. तुम्हाला आपल्या चळवळीत यशस्वी व्हायचं असेल, तर संघाला समजून घ्यावंच लागेल. संघाची कार्यपद्धती आणि विशेष करून त्यांच्यात असलेली शिस्तबद्धता हे समजून घेतल्याशिवाय आणि त्यांचा जो गुण आहे शिस्तीचा, तो आपल्यात त्याचा आपण अवलोकन केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. पण आपल्यामध्ये वृत्ती काय आहे ना मित्रांनो, की कोणी चांगला सल्ला देत असेल, तर त्याला तू कोण आम्हाला सांगणारा शहाणा माणूस. म्हणजे ही अहंकारपणाच आपला कर्दनकाळ ठरत आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, संघाची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला एक नमुना सांगतो मित्रांनो. हे आपले जगप्रसिद्ध कवी रामदास आठवले साहेब. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, ह्या 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 व्यक्तीचा बी-जे-पीला काही फायदा नाहीये, देशाला काही फायदा नाहीये. पण ह्या माणसाला कोणत्या कारणाने बी-जे-पीने किंवा संघाने केंद्रीय मंत्रिपद देऊन ठेवलंय मित्रांनो. आणि ह्यांना बरोबर माहिती आहे याचा काही उपयोग नाहीये, काही फायदा नाहीये, काही नाहीये. येऊन जाऊन त्यांचं एकच काम आहे, संसदेमध्ये येऊन सर्व सभासदांना हसवणं त्यांच्या कवितेच्या शैलीतून. ह्याच्याशिवाय ह्याच्याशिवाय लक्षात घ्या, ह्याचं कार्य काय, ह्यांचं काम काय आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये एक नारा पण दिला होता ना, गो कोरोना गो. तो पण खूप प्रसिद्ध झाला होता. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, संघ कसा काम करतो, बी-जे-पीची रणनीती, बी-जे-पी कसं कार्य करतात हे लक्षात घ्या. आता ह्या माणसाचा काही उपयोग नाही, तरीही या माणसाला मंत्रिपद देऊन ठेवलेलं आहे. आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतलेला उपयोग काहीच नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, की ह्या बी-जे-पी असो, मोदी असो, यांना कळत नाही? तर रणनीती अशी आहे मित्रांनो, की ह्या दलित चेहरा आपल्या कॅबिनेटमध्ये असायला हवा. म्हणजे बघा, लक्षात घ्या, की जेणेकरून कोणी बोट उचललं, की तुम्ही दलित विरोधी आहात, तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये, तुमच्या शिष्टमंडळामध्ये दलितांना चेहराच नाही, ह्या माणसाला पुढे केलं जातं. मग रामदास आठवले कोण आहेत? जसं त्यांचा चेहरा समोर आला, की जे आवाज उचलत आहेत, आरोप करत आहेत, चिडीचूप, काय बोलणार? म्हणजे संघ कसा पूर्ण खूप विचार करून काम करतो मित्रांनो. संघ हा एक लक्षात घ्या, 100 वर्षाचा प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे, की काय करायचंय, कसं करायचंय. आपल्याकडे काय आहे? घंटा. काय आहे आपल्याकडे? पण हे सांगायचं तात्पर्य काय आहे, की संघाला समजून घ्या. संघ आज 2026 चालू आहे, परंतु 2050च्या पुढचा विचार करतोय संघ. आणि आपण, म्हणून आपल्याला पण प्रगती जर करायची असेल, तर लक्षात घ्या, आपल्यामध्ये जो पहिला सर्वात अगोदर आपण कुठे कमी आहोत,
कुठे कमी पडत आहोत, आपल्यामध्ये वीक पॉईंट्स काय आहेत हे अगोदर शोधून त्याच्यात सुधारणा करणं हे आपलं पहिलं काम. तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. तुम्ही तुमची जी चळवळ जी चालवलेली आहे ती पुढे घेऊन जाऊ शकता. अन्यथा आपल्याला अपयशच पाहावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, हे उदाहरण का दिलं, की तुम्ही संघाला समजून घ्या आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, की आपल्यातला अहंकार सोडा. विशेषतः वंचितच्या मी कार्यकर्त्यांना माझा एक भीमसैनिकाचा सल्ला आहे, की आपला अहंकार सोडा. तुमच्यामध्ये असे हिरे आहेत, की त्यांना जर योग्य संधी, योग्य मार्गदर्शन भेटलं, तर ते खूप पुढे जाऊ शकतात आणि वंचितलाही घेऊन जाऊ शकतात. पण आपल्यामधला अहंकारच तुम्हाला नष्ट करत आहे मित्रांनो. हम तो कविता करेगा, दुनिया से नहीं डरेगा. लक्षात घ्या. आणि मी तर मी तर असं म्हणेल, की ह्या माणसाने खरा वेळेचा सदुपयोग केला मित्रांनो. रामदास आठवले साहेब जे आहेत ना, त्यांनी त्यांना शिव्या देतात, शिव्या पडतात. आपले वंचितचे देतात, दुसरेही देतात, जे देतात शिव्या. त्यांना काही फरक पडत नाहीये. मंत्रिपद भेटलेलं आहे, मस्तपैकी चाललेलं आहे आपलं. ज्या दिवशी मंत्रिपद काढलं, ते पण मोदीच्या विरोधात बोलायला चालू. आपण काय करत आहोत? मी वंचितचा समर्थक, ते रामदास आठवले यांचे समर्थक, आपसातच. द्या एकमेकांना शिव्या. काय चाललंय काय? हे म्हणतात तुम्ही अक्करमाशी, ते म्हणतात तुम्ही अक्करमाशी. हल्ले डुल्ले महात्मा फुलले. हे सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, की तुम्हाला जर विशेषतः वंचितवाल्यांनो, मला पुढे जायचं असेल, संघाचा अभ्यास करा. संघाची शिस्तबद्ध कार्यपद्धती आत्मसात करा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. नाहीतर ठणठण गोपाल. लक्षात घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.